मी काय केलं नाही पप्पाला, पप्पा गेला मला सोडून. अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका. आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. बाकी सगळं ठीक आहे. 70 ठिकाणी तुम्ही जिंकला, बिनविरोध जिंका. मजा करा. पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा, सगळं करा. खून नाही झाली पाहिजे. निवडणुकांसाठी मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लीडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत. मी जसा बघून आलो ना तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय. आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका. आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. ती बघा मुलगी परत उठली. अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही. मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो. पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलंय तुम्ही. मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या. तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील. कुठे माझी विनंती आहे त्यांना. मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे. ही कुठची परिस्थिती आहे. एक आई, एक बायको, 2 मुली आज अस्थि विसर्जन करून आलेत. कशासाठी? निवडणुकीसाठी. ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे. ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत. आपलं राज्य असं नाही असू शकत. आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेतंय आपलं शहर. बाकी सगळं ठीक आहे. 70 ठिकाणी तुम्ही जिंकला, बिनविरोध जिंका. मजा करा. पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा, सगळं करा. खून नाही झाली पाहिजे. तुम्ही खुनापर्यंत पोहोचता.